ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, आनंदाची अपडेट असणार आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आली असून ज्येष्ठ नागरिकांकरिता निर्वाह खर्चाबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आलेली आहे। त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहूया, कारण जे लाभार्थी असणार आहे त्यांच्यासाठी कोणत्या पद्धतीने ही तरतूद होणार आहे। 10,000 रुपये अमाऊंट खूप मोठी असणार आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांकरिता महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असो, प्रधानमंत्री आपले नरेंद्रजी मोदी, ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांकरिता महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्यामध्ये कोणती माहिती देण्यात आलेली आहे, तुमचा हक्क कोणता आहे, ही सगळी माहिती त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। तर पाल्याकडून निर्वाह खर्च देण्याची तरतूद। पाल्य म्हणजेच कोण असणार आहे? ज्येष्ठ यांचे रक्तसंबंधातील मुले किंवा मुली, यामधील मुलगा, मुलगी, नातू, नातं यांचा समावेश असणार आहे। तर इथं लक्षात घ्या, जे पाल्यांकडून निर्वाह खर्च देण्याची तरतूद असू द्या किंवा जे पाल्य म्हणजे काय, ज्येष्ठ नागरिक यांचे रक्तसंबंधातील मुले असो किंवा मुली, यामध्ये मुलगा, मुलगी, नातू यांचा समावेश असणार आहे। नात पाल्यांकडून मिळणारी चरितार्थाची रक्कम ही रुपये 10,000पेक्षा जास्त असणार नाही। तर लक्षात घ्या, हे 10,000 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही सांगितलेलं आहे पाल्यांकडून मिळणारी। पालकांचा सांभाळ न करणाऱ्या पाल्यांना इथे 3 महिनेपर्यंत तुरुंगवास अथवा 5,000 पर्यंतचा दंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद होऊ शकते। तर ज्येष्ठ नागरिकांनो, तुमचे जे काही हक्क असणार आहे हे तुम्हाला आता मिळणार आहे। जे पालकांचा सांभाळ करणार नाही अशा पाल्यांना 3 महिन्यांचा तुरुंगवास म्हणजे शिक्षासुद्धा होऊ शकते किंवा जे 5,000 पर्यंतचा दंड आहे ते सुद्धा होऊ शकते किंवा दोन्ही शिक्षांची तरतूदसुद्धा होऊ शकते। लक्षात घ्या, हे आपलं कर्तव्यच आहे, पाल्यांचं कर्तव्यच आहे की पालकांचा सांभाळ करणे। त्यामुळे बघा, 10,000 रुपये नाही मिळाले तर इथे जेल होऊ शकते किंवा काय होऊ शकते, तुम्हाला दंडसुद्धा आकारला जाईल। जे ज्येष्ठ नागरिक हे स्वतःच्या उत्पन्नांमधून स्वतःचे चरितार्थ चालवू शकत नाही अशा वृद्धांना परिपोषणासाठी, निर्वाह भत्त्यासाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे अर्ज दाखल करता येणार आहे। तर इथे लक्षात घ्या, जे ज्येष्ठ नागरिकांना स्वतःच्या उत्पन्नामध्ये स्वतःचे जे काही दररोजचं डेली खर्च आहे ते करता येणार नाही, स्वतःचे चरितार्थ चालवू शकणार नाहीत, अशा वृद्धांना परिपोषणासाठी व निर्वाह भत्त्यासाठी काय असणार आहे, जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे तुम्ही अर्ज करू शकणार आहात। महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। प्रत्येक वेळेस तुम्हाला 10,000 रुपयेपेक्षा रक्कम जास्त नाही मिळणार, 10,000 रुपयेपर्यंत मिळणार असणार आहे प्रति महिना, प्रति लाभार्थी म्हणजे ज्येष्ठ नागरिक असणार आहे। त्यामुळे तुम्ही इथे नक्कीच अर्ज दाखल, आता अर्ज दाखल कुठे करायचा आहे, जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण इथे करायचं आहे। या संदर्भात काही प्रश्न असू द्या, नक्कीच इथे कमेंट करून विचारायचं आहे। महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, जास्तीत जास्त आपले ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा। धन्यवाद।